भाजपा ही भाड्याची कंपनी चालवतोय असे सांगत राम ठाकूरांनी भारतीय जनता पार्टीला फाट्यावर मारलंय। आपल्या कनिष्ठ चिरंजीवासोबतचे त्यांचे हे संभाषण व्हायरल झालंय। शेकापक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन सेनेच्या प्रचार सभांमधून ही ऑडिओ टेप ऐकवली गेल्यावर राम ठाकूरांचा दांभिकपणा चव्हाट्यावर आलाय। निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांची तिकिटे कापल्यामुळे भाजपामध्ये धुसफूस होतीच। ठाकूरांच्या या संभाषणामुळे ठाकूरांचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आता उघडपणे एकमेकांना भिडू लागलेत। शनिवारी खारघरमध्ये शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि माननीय विवेक पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या संवादाची क्लिप प्रसार माध्यमांसमोर मांडली। पगडेचं पण काम नीट ना हो, पण आपल्याला आपल्या घरातली सगळी माणसं देऊ नको, त्यांना आपला धंदा पाणी शिकव। अरुण शेठ फुकट गेला तर फुकट जाईल तो सगळं। आता हे असं जर ठेवलंच ना मग झाला आता। त्यामुळे त्याला एक वाढ दे, एक प्रभाग दे, वाढ पण नाही प्रभाग दे, एक प्रभाग दे त्याला। नाही तर उद्या काय होणार आहे, पेरोलवर माणसं झाली किती, त्यालाच 50,000 का टाकले? मामाच्या खात्यावर बंबर पैसे टाकतोय, गुड्डीच्या खात्यावर टाकतोय, गुड्डीला पार्टनर पण म्हणून तर तो अगदी काहीच नाही त्याला राहिला। मग तो उद्या आपल्या 100% अरुणशेठ होईल। नाही तर आता त्याला आपण जर व्यवस्थित धंद्यापाणी इकोनॉमिक केले नाही तर उद्या तो काय होणार, अरुणशेठ होणार, सिद्धरशेठ होणार। अरुणशेठ ते सिद्धरशेठ बघतो जो काय कशात वागतात ते, काय करतात ते, आणि त्यांना वाटते आमच्यावर अन्याय झालाय। कान्हा शेठचं नुसतं हे काढलं खाडीवरचं पद, माझा बेल्ट काढला। काल येऊन तिथे मला याचं ऐकत होता, पुढं मी आणि महेश बालदी बसलो होतो ना तिथं बामडच्या, ते असाच आहे तसाच आहे, हे आहे तो आणि जोकू दोघे प्रकाशला केला, त्याला सांगा हे करा ते करा वगैरे असा। त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं ज्याला खरोखर इंटरेस्ट आहे, आणि शहर हे फार मोठे आहे, 1.5 लाख जावा तुमचं तुम्ही करा काय घालत्या तुम्ही मला त्याच्यामुळे जाणार का? बस भाड्याचीच पाहिजे मला इथे भाड्याची कंपनी करायची राजकारणातली, चालली तर चालली, नाही तर नाही चालली, पण आपल्या घरातल्या माणसांचं आयुष्य बिघडवू नका, घरातल्या माणसांचं आयुष्य बिघडवू नका। यावर राजकारणाचे अधपतन करणारे हे वक्तव्य आहे असे सांगत जयंत पाटलांनी ठाकूरांवर आगपाखड केली। मला वाटतं भाजप या निवडणुकीमध्ये एका कंपनीचं काम करते असं मला वाटतं, की भाजपसाठी कंपनी काम करत असेल तर मुद्दा नाहीये, परंतु या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये भाजप एका कंपनीसाठी काम करते आणि या ठिकाणी कंपनी फेल केली तर आपण पक्ष बदलू किंवा कंपनी दुसरा पर्याय शोधे असं जाहीर वक्तव्य या ठिकाणी राम ठाकूर आणि त्यांचे चिरंजीव सन्माननीय परेश ठाकूर हे आज उमेदवार सुद्धा आहेत भाजपचे 19 नंबर वॉर्ड मध्ये, यांचं संभाषण या ठिकाणी आज आम्ही तुम्हाला देतोय। या ठिकाणी मला हे दुर्दैव वाटते, पनवेल एक वेगळं शहर आहे, पनवेल तालुका वेगळ्या माध्यमातून या ठिकाणी परंपराने राजकारण, समाजकारण आणि सामाजिक काम करत आल्याची एक वेगळी परंपरा जिल्हा पातळीवर नाही, राज्य पातळीवर नाही तर देश पातळीवर या ठिकाणी वेगवेगळे संघटन स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा आणि आता पण पनवेलमध्ये वेगळी परंपरा आहे, वेगळा इतिहास आहे, जो इतिहास वेगळ्या ठिकाणी नोंदला गेलेला आहे आणि यशस्वी या ठिकाणी चळवळी, यशस्वी लढे या पनवेलमध्ये दिले गेलेले आहेत। त्या पनवेलमध्ये आज दुर्दैवाने कंपनी निवडणुकीमध्ये उतरते, ही बाब एक चिंताजनक आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझा भाजपला सवाल आहे, तुम्ही कोणासाठी काम करताय? या निवडणुकीमध्ये भाजप आहे का या ठिकाणी प्रत्यक्षातरित्या कंपनी काम करते आहे? आणि त्या दृष्टीने कुठलाही कार्यक्रम नाहीये, या कार्यक्रमाचे कुठले ठोस निर्णय नाहीये आणि आलेल्या सत्तेचा उपयोग खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो या शहरामध्ये होत नाहीये। कारण या ठिकाणी राम ठाकूर कंपनीच्या माध्यमातूनच वेगवेगळ्या पक्षात जाऊन
त्यांनी काम केलेलं असं मला वाटतंय आणि ते करताय. आणि म्हणून या ठिकाणी या निवडणूक आता आम्हाला दुर्दैवाने या कंपनी बरोबर लढवावी लागते याचा आम्हाला दुर्दैव वाटतंय. आता अधिकृतरित्या मी मला मुख्यमंत्र्यांकडनं याचं उत्तर नाही. मी या ठिकाणी का स्पेसिफिकली 2-3 सभेमध्ये बोललो आपण पण त्या ठिकाणी म्हणता की कंपनी म्हणून आता आपण घेतला थोडा अनुभव मला मी लहानपण 13 वर्षापासून 14 वर्षात राजकारणात आहे आणि म्हणून कंपनी बरोबर फाईट करायला कधी मला लागते आणि कंपनीचे पेरोलचे कार्यकर्ते या ठिकाणी घेऊन मी कारभार करतो असं ते स्वतः वक्तव्य करतात. याच्यामध्ये हे मोठं दुर्दैव आहे ना राजकारणात. मला वाटतं की राजकारणामध्ये मजा कशी आहे, कधी मजा वाटते की याच्यामध्ये आपल्या विचाराची लढाई पाहिजे. ही विचाराची लढाई नाही, धंद्याबरोबर लढाई करायची का. आणि राजकारण काय धंदा नाहीये. ते धंदा त्यांच्या या मूल्यामध्ये अभिप्रेत असं होतंय की ते धंदा करताय, की धंद्यासाठी राजकारण करतात. हे या ठिकाणी दिसतंय ना. हा मोठा मुद्दा आहे खऱ्या. तर ठाकूरांच्या वतीने उभ्या असणाऱ्या कुप्रसिद्ध उमेदवारांच्या मुद्द्यावर माननीय विवेक पाटील यांनी ठाकूर पनवेलमध्ये भाजपाची कंपनी चालवत आहेत असा आरोप केला आहे. पोलीस यंत्रणेचा एवढा केला जातो की आमच्या एका उमेदवाराला भाजप पुरस्कृत आरपीआयच्या उमेदवारांनी तलवारीने हल्ला केला गाडीवर. पोलिसांना पुरावा लागेल, सीसीटीव्ही आहे, सीसीटीव्ही तपासायला आम्हाला वेळ नाही. म्हणजे एका उमेदवाराला रात्री 2-2 गाड्या घेऊन त्या ठिकाणी तलवारीने हल्ला केला जातात. सुदैवानं तो अलर्ट असल्यामुळे त्या ठिकाणी तो गाडी घेऊन पळाला, कदाचित त्याचा खूप नाही. आणि ह्याचं रिपोर्टिंग करायला तुमच्यापैकी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार गेले, त्यांना पण त्या उमेदवारांनी शिव्या दिल्या. पोलीस त्यांना कव्हर करतात, पोलीस अजून त्यांना अटक करत नाही, पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नाही. त्याचबरोबर रात्रीची घटना सांगतो, रात्री 4 वाजता एक उत्तर भारतीय नागरिकाच्या घरात भाजपचे उमेदवार, त्यांचे मिस्टर, त्यांचे कार्यकर्ते गेले. त्याने सांगितलं यूपी से काय को आएगा, जाओ यूपी में तुम्हारा इधर क्या काम है, इधर रहने का नहीं और शेकापुश का काम करेंगे तो तुमको यहाँ से भेज देंगे हम गाँव में और यहाँ जिंदा नहीं छोड़ेंगे. रात्री 10:30 की घटना आहे. पहाटे 4 परत पोलीस त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून घेतलो. त्या ज्या बाईला त्याने शिवाय दिली तिच्या घरामध्ये सगळी तोडफोड केली. त्याचे सगळे आपल्याकडे फोटो आहेत. ते फोटो त्या अधिकाऱ्यांना झाले. शेवटी 4 वाजता मला जायला सांगितलं लागलं. तिथं त्यांना सांगितलं तुम्ही जर ह्या ठिकाणी सरकारच्या दबावाखाली काम करणार असेल तर शेका पक्षाचा दबाव सरकारच्यापेक्षा जास्त येतो राहील, उद्यापासून बघा तुम्ही काय असेल ते. तेव्हा पहाटे 4 वाजता त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल. अशा प्रकारचे आहे. त्याच्यानंतर या संतोष शेट्टीने त्या अपक्ष नागेश शेट्टीला ठार मारायची धमकी दिली. त्याची कशावर एनसी केली, सोडून दिलं. म्हणजे आज पोलीस यंत्रणा, शासकीय यंत्रणा त्यांच्या दबावाखाली काम करते. पण त्यांचा दबाव जर किती असला तर त्याचा उलट दबाव आम्ही त्या ठिकाणी आणू आणि निवडणूक ही मोकळ्या वातावरणात झाली पाहिजे.